माझी खात्री आहे म्हणून तुला ही नोकरी नक्की मिळणार, ज्यामुळे तू तुझ्या आयुष्याची नव्यानं सुरुवात करू शकशील. जप स्वतःला. काही झालं तर कळव आम्हाला. त्या दिवशी तिची काय कोंडी झाली असेल मी समजू शकतो. माझ्यासाठी, या केससाठी तिनं बोलणं फार महत्वाचं होतं, पण त्यापेक्षाही महत्वाचं होतं तिला समजून घेणं. ती एका धक्क्यातून सावरते ना सावरते तोच दुसरी भयंकर घटना तिच्यासमोर उभी ठाकते. मंगेशने पुन्हा त्रास दिला. नुसता त्रास नाही, एक प्रकारची किळसवाणी धमकीच दिली त्यानं आम्हाला. अरे मी आणि सुरेखा घरी होतो म्हणून ठीक, नाहीतर म्हणून या सगळ्याला कसं तोंड दिलं असतं कोणाच ठाऊक. इतके गलिच्छ माणसं पाठवली होती त्या मंगेशनं. मिस्टर देसाई, मला जरा सविस्तर सांगा काय झालंय. काल 2 दारुडे आले होते आमच्या दारात. मनूला विचारत होते, अत्यंत गलिच्छ शब्दात बोलू लागले ते मनुष्य. इतकंच काय, तिला खेचू लागले, तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करू लागले. ये रास्ता नहीं है. अरे भैया रुको. कालच्या सारखं काही घडलं किंवा तुम्हाला मनूला कुठलीही भीती जाणवली किंवा सेफ नाही होत असं वाटलं तर लगेच मला फोन करा. चला, त्याने इथे बोलवलं, आता जमलं म्हणजे झालं. तुम्हाला सांगते, खूप चांगलं घर आहे. म्हणून आपली त्या घरात पडेल ना, खूप सुखी होईल, माझी खात्री आहे. हो सुरेखा, हे सगळं ठीक आहे, पण मला वाटतं की आपण एकदा मनूला विचारून घ्यायला हवं. हे असं उचलून नसतं का आणावं लागलं तुला? तुझ्या मनासारखं आनंद मिळणार आहे मला आकाशला हरवल्याचा आणि तुला मिळवल्याचा आनंद. आता इथून पुढे मी जे सांगतोय ना तेवढंच फक्त तू करायचंस. खूप उशीर झाला नाही हो मनूला, आतापर्यंत यायला हवी होती. अगं येईल, वाटेतच असेल, येईल. फोन तरी करायला पाहिजे होता नाही मी. तिला माहिती आहे आपण काळजी करणार. मी सांगतोय ते जोपर्यंत तू करत नाहीस तोपर्यंत तू इथे चढायचंस. नीट लक्ष ठेवा याच्यावर. जर काही गडबड झाली ना, दोघांनी वर पाठवी ना. रमी झाली. तुला सांगितलेलं ना, आज मीच जिंकतोय. आवाज झाला बरं. कसला आवाज?